आणि मुख्यमंत्री यांनी हा मोठा निर्णय घेतल्यानंतर सुकाणू समितीचे जे सदस्य आहेत त्यांच्याशी चर्चा केली आमच्या प्रतिनिधींनी, ती पाहूयात। सदस्यांच्या सोबत आणि ज्या आमच्या प्रमुख मागण्या आहेत 7/12 कोरा आणि स्वामीनाथन आयोगाप्रमाणे लागत मूल्याच्या 1.5 पट आम्हाला हमी भाव पाहिजे, ह्या ज्या मागण्या आहेत या घेऊनच आम्ही तिथे जाणार आहोत। आणि म्हणून त्यांनी एक पाऊल सकारात्मक पुढे टाकलेलं आहे। आम्हाला आमदार बच्चू कडू सरांनी सांगितलं की त्यांना फोन आला आणि त्यांनी निमंत्रण दिलं आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी निरोप दिला आहे की सुकाणू समितीचे सगळे सदस्य या संदर्भामध्ये विचारविनिमय करतील आणि पुढचं पाऊल हे करतील, पण चर्चेला आमचं काही बंधन नाही। होऊ शकते जर सगळे जमले आणि सगळे जर एकत्र असले तर नक्की होऊ शकते उद्या, पण सगळ्यांची संवादून एकत्रपणे सुकाणू समितीच या संदर्भामध्ये चर्चा करेल। राजू देसलेजी, तुम्ही आहात, वडगुले आहेत, तुम्ही सगळ्यांनी हे आंदोलन खूप नीटाने नेलं होतं, आपलं काय मत आहे आता या चर्चा सुरू होत आहे? जे महाराष्ट्र शासनाने जो निर्णय घेतलाय तो अतिशय चांगला आहे असं मला वाटतं, कारण चर्चेतून पुढे निर्णय होऊ शकतात। कारण महाराष्ट्रातले सर्व राज्यातले सर्व शेतकरी नेते एकत्र येऊन भविष्यातलं जे दुसऱ्या टप्प्याचं आंदोलन पुकारलेले याच्यातून जे काही चित्र निर्माण झालेले आहे आणि सर्वत्र आजही शेतकऱ्यांमध्ये जो असंतोष आहे त्याच्यावरती मार्ग काढण्याचा जो प्रयत्न सरकार करतंय अतिशय चांगली गोष्ट आहे। लवकरात लवकर ती मीटिंग व्हावी अशी एक आमची अपेक्षा आहे। निश्चित आम्ही पहिल्यांदा पोलिसांनी आंदोलन दडपण्यासाठी जे काही गुन्हे दाखल केलेले आहेत, एकट्या नाशिक जिल्ह्यामध्ये 1600 गुन्हे दाखल झालेले आहेत आणि राज्यभरामध्ये हजारो गुन्हे शेतकऱ्यांवरती दाखल झालेले, ते मागं घ्यावे तातडीनं आणि सरकारने चर्चेची तयारी सुरू करावी। पण निश्चितपणाने आम्ही स्वागत करतो, कारण कालच राजू शेट्टी साहेबांनी सांगितले होते की चर्चेची दार मात्र खुली असणार आहेत। आम्ही निश्चितपणाने चर्चा करू, सगळे सुकाणू समितीचे सगळ्यांना सोबत घेऊन आणि नेतृत्वाला घेऊन निश्चितपणानं याच्यातून चांगला मार्ग काढून शेतकऱ्यांना न्याय कसा मिळेल त्याचा आम्ही प्रयत्न करू। परंतु आमच्या ह्या 2 मागण्या ज्या आहेत, संपूर्ण 7/12 कोरा करा, कर्जमुक्ती करा आणि स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी, याच्यावर आम्ही ठाम असू। आपण बघू शकतोय सुकाणू समितीचे सदस्य असतील किंवा आंदोलन करणारे नेते, या सगळ्यांचा सुद्धा एक चांगला सकारात्मक प्रतिसाद आता राज्य सरकारला मिळालेला आहे। हे सगळे लोकांनी जे आहे ते राज्य सरकारच्या या निर्णयाचं किंवा चर्चेला जे निमंत्रण दिलेलं आहे त्याचं स्वागत केलंय। निश्चित स्वरूपामध्ये ही बैठक सफल होईल आणि इथल्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यासाठी काहीतरी चांगला मार्ग, चांगले पर्याय आणि चांगले निर्णय होतील अशी अपेक्षा सगळेजण व्यक्त करत आहेत। कॅमेरामन किरण कटारेसह सागर वैद्य, एबीपी माझा, नाशिक।